स्वामी समर्थ सगळ्यांना। आज मी इथे व्हेज पुलाव बनवणार आहे। त्यासाठी मी व्हेजिटेबल्स घेतले। तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता। इथे मी बटाटा, मटार, फ्लॉवर, गाजर आणि फरसबी घेतली आहे। आणि इथे बघा मी खडे मसाले घेतलेत। त्यासाठी 1 चमचा जिरं, 2-3 काळी मिरी, 2-3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी विलायची आणि 2-3 तमालपत्र, 1 मोठ्या साईजचा कांदा घेतलाय कापून, 2-3 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतलाय बारीक कापून। आता आपल्याला इथे छोटी कढई ठेवली आहे मी गरम करायला। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलंय। त्याच्यामध्ये आपल्याला हे काजू शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित शॅलो फ्राय झाले की त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित। आणि आपल्याला इथे पनीरचे क्यूब घातलेत बघा मी। पनीरचे क्यूब व्यवस्थित आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। मी इथे बासमती तांदूळ वापरलाय। 1 ते 1.5 फुलपात्र बासमती तांदूळ घेतलाय। त्याला आता आपल्याला एका भांड्यात घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। 2-3 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याला। आणि अशा पद्धतीने बघा मी याच्यामध्ये पाणी घालून याला स्वच्छ धुवून घेते। 1-2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या। याच्यावर पावडर लागलेली असते तर मग स्वच्छ धुवून घ्यायचा। आणि आता आपल्याला याच्यात पाणी घालून हे बाजूला ठेवून द्यायचे। इकडे मी कुकर बघा गरम करायला ठेवलाय गॅसवर। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते आता मी। आणि 1 मोठा क्यूब असा बटरचा टाकणार आहे बघा। अशा पद्धतीने मी इथे बटरचा 1 क्यूब घातलाय। आता आपलं बटर व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचंय। 20 ते 30 सेकंदात आपलं बटर छान मेल्ट होईल आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालून घ्यायचेत। अशा पद्धतीने मी आता हे सगळे खडे मसाले त्याच्यामध्ये घालून घेतलेत बघा। आणि आता आपल्याला हा उभा चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांद्याला जरा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। गोल्डन ब्राऊन कलर यायला लागलाय बघा आता आपल्याला। आणि आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। आलं लसूण पेस्टच्या ऐवजी जर तुम्ही आलं आणि लसूण किसून वापरला तर त्याचा स्वाद वेगळाच येतो या व्हेज पुलावला। तुम्ही एकदा नक्की असं करून बघा। अशा पद्धतीने आता आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण घालून घ्यायचं आहे। आणि आता बघा आलं लसूण मी घालून घेतलं इथे। आता आपल्याला इथे मिरच्यांचे जे आपण काप करून ठेवले होते 2-3 ते घालून घ्यायचेत। कांदा बघा आपला छान गोल्डन ब्राऊन झालाय। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून तुम्ही याच्यामध्ये घालून द्यायचा आहे। अशा पद्धतीने मी टोमॅटो घालून घेतलाय। आणि या सगळ्याला आता एकत्र आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे। जोपर्यंत आपला टोमॅटो या कांद्याबरोबर शिजत नाहीये तोपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचे। मी इथे मीठ ॲड केलंय बघा। 1 ते 1.5 चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचंय। आणि आता आपल्याला इथे सगळे आपले जे सुके मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलंय मी इथे। 1 चमचा धने पावडर घातली आहे बघा। आणि आता आपल्याला 1 चमचा याच्यानंतर जिरे पावडर घालून घ्यायचे। इथे मी जिरे पावडर घातली आहे 1 चमचा। आणि आपल्याला थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा इथे। आणि हळद घालून घ्यायची। जिरे पावडर घातल्यानंतर हळद घालून घेतली आहे। आणि इथे मी बिर्याणी मसाला वापरलाय बघा। बिर्याणी मसाला घातलाय इथे 1 चमचा बिर्याणी मसाला घातलाय। आणि 1 ते 2 चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता व्यवस्थित याला हलवून घ्यायचंय बघा। अशा पद्धतीने व्यवस्थित याला एकजीव करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय। आपला टोमॅटोही व्यवस्थित शिजलाय आपल्या फोडणीबरोबर। आणि आता आपल्याला याच्यामध्ये आपल्या सगळ्या व्हेजिटेबल ज्या स्वच्छ धुवून घेतल्यात त्या ॲड करायच्या आहेत। आणि याला सगळ्याला आपल्याला एकजीव करायचंय। व्यवस्थित परतून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटं आपल्याला व्यवस्थित ह्या भाज्यांना परतून घ्यायचंय जेणेकरून सगळे मसाले याला चांगले कोट होतील। आणि त्यानंतर आपल्याला हे पनीर शॅलो फ्राय करून घेतलेला आणि काजू याच्यामध्ये घालून घ्यायचे बघा। अशा पद्धतीने आता मी पनीर आणि काजू याच्यामध्ये घालून घेतलंय। व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला। हे सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित कोट करून घ्यायचंय मसाल्याचा। व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आपले तांदूळ याच्यामध्ये ॲड करायचे। तांदळातलं पाणी सगळं मी काढून घेतलंय। आणि आपले हे तांदूळ याच्यामध्ये आपण घालून घ्यायचेत। आणि व्यवस्थित सगळ्या भाज्यांबरोबर आपले तांदूळ मिक्स करून घ्यायचेत। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे। जर आधी तयारी केली असेल, भाज्या व्यवस्थित चिरून वगैरे घेतल्या असतील तर 10 मिनिटात हा व्हेज पुलाव तयार होतो। तुम्हाला कधी भाजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा व्हेज पुलाव नक्की ट्राय करून बघा। आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला। आता मी याच्यामध्ये पाणी घालते। 1.5 फुलपात्र जर बासमती तांदूळ घेतले असतील तर दुप्पट म्हणजे 3 फुलपात्र मी याच्यामध्ये पाणी घातलंय। आणि आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे बघा। आता आपण या कुकरला झाकण लावून घेऊया आणि व्यवस्थित 1-2 शिट्ट्या होऊन देऊया बघा। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत इथे। कुकर थंड केल्यानंतर आपला पुलाव खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याच्याबरोबर तुम्ही कोशिंबीर घेऊ शकता काकडीची। आवडला असेल तर नक्की शेअर